सोलापूर शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। त्याच अनुषंगाने मंगळवारी 3 जानेवारी रोजी सोलापूर शहरातील मुख्य व्यापारी केंद्र असलेल्या नवी पेठ परिसरात तसेच आसार मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान रस्त्यावर व सार्वजनिक जागांवर बेकायदेशीररित्या उभ्या केलेल्या 4 चाकी वाहने, हातगाड्या, फेरीवाले खोके तसेच इतर अडथळे निर्माण करणारे साहित्य जप्त करण्यात आले। अतिक्रमणामुळे या भागात नेहमीच वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना चालण्यासाठी अडथळे तसेच व्यापारी आणि नागरिकांमध्ये तणाव निर्माण होत होता। महापालिकेला मिळालेल्या सातत्यपूर्ण तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई राबवण्यात आली असून अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने ही मोहीम शांततेत पार पडली। अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये एकच खळबळ उडाली। या संदर्भात माहिती देताना अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी सांगितले की सोलापूर शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक, बाजारपेठा अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे। नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे। यापुढेही कोणालाही सूट न देता अशीच कठोर कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे।